नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मुंबईचा आशू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मुंबईचा आशू. आणि इथे थोडं मला प्रॉब्लेम होत आहे, कारण समोरच आसारा रोड असल्या कारणाने मेन रोड असा झाला. मेन आसारा रोड इकडनंच जाणार सगळ्या गाड्या, म्हणून सारखं पॉज करून ही व्हिडिओ बनवावी लागते, नाहीतर तो गाड्यांचा आवाज इकडे मिक्स होईल. आता अजून एक बाईक आली बघा. ठीक आहे, या बाईकचा एवढा आवाज नाही. तर आता व्हिडिओ सुरू करण्याचं कारण असं की हा दुसरा दिवस आहे. म्हणजे 2 दिवस तर कामगिरीमध्येच गेले. ह्या घराचं इलेक्ट्रिशियनचं काम सगळं आम्हीच करत होतो, मी आणि पप्पा. त्यानंतर मी मध्येच मुंबईमध्ये गेलो आणि लगेच त्याच दिवशी रात्री बसून परत अडवीत आलो पण. आणि आज परत संध्याकाळी म्हणजे मुंबईला जायला बसायचं आहे मला. ही थोडी अशी धावपळ जी आहे ती सुरू राहणार आहे. हे आजचा दिवस. मुंबईला जाऊन मी परत उद्या इकडे येणार आहे. पण आजचं मी विचार केला की आज सुरू करतो, कारण आज मी इथे सकाळी उठलो आणि हा सूर्य तुम्ही माझ्या मागे बघताय. थांबा, हा बघा थोडं. सूर्योदयाचा हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो मला इतका जरा मस्त वाटला. चिमण्यांचा आवाज, मातीचा, झाडांचा वास आणि इथे चूल काय लोकांच्या पेटतात बाहेर. तर तो जो वास येतो आहे सकाळी सकाळी, त्याच्याने चांगलं फील होतं आहे. आणि मस्त अशी आहे बघा जमीन वगैरे, असं डोंगर आहे, तिकडनं थंडगार वारा येतो आहे. आणि ॲक्च्युली इथे सकाळची थंडी होती आणि रात्रीची पण थंडी होती. म्हणजे 7च्या नंतर इकडे लगेच गारवा सुरू होतो. गरम फक्त 11 ते 3मध्ये होतं, ते पण बाहेर, घरात नाही. कारण इकडनं ह्या साईडनं पूर्ण वारा येतो वेस्ट साईडनी. म्हणून हे कारण होतं की आम्ही ही जमीन आणि ही जागा इकडे आम्ही घर बांधायचा विचार केला. आजच्या दिनचर्यामध्ये पण भरपूर कामं आहेत, तर ती मी दाखवतो. पहिलं तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर तिकडे मी खूप पोस्ट टाकले आहेत. मी स्टोरीज पण ठेवल्या आहेत गावाकडच्या. एक मस्त घर मला दिसत आहेत, तर त्यांचे फोटोज मी काढून टाकलेले आहेत. इकडे मी आता मे बी परत पाणी मला ह्या झाडांना टाकावं लागेल. तिथपर्यंत ती जमीन दिसते आहे तिथपर्यंत झाडं लावलेली आहेत मम्मीनी, तर तिथपर्यंत मला पाणी टाकावं लागेल. सध्या मी माझ्या टेरेसवर आहे आणि आता मी खाली जाऊन बोलूया आपण. तर आता मी टेरेसवरून खाली आलेलो आहे आमच्या बॅकयार्डमध्ये. तर इथे बरीचशी झाडं आम्ही लावलेली आहेत. एक झाड तर मेलं, मे बी ते काजूचं झाड होतं, पण नारळाची 2 झाडं अजून आहेत जिवंत. इकडे होते, त्यांना आम्ही सांगितलेलं की पाणी घाला, तर मे बी ते बोलले की मी घातलं, पण काय माहिती ते कसं गेलं, काय त्याच्यात चूक झाली त्याला वाढवण्यामध्ये. पण अजून पण मी ते मस्त बगीचा टाईप बनवणार आहे. इकडचे जे काका आहेत त्यांच्याशी मी बोललो, ते बोलले मला ते हेल्प करतील हे करण्यामध्ये. तर अपडेट डे टू डे, म्हणजे ह्या घराकडची मी अपडेट आहे ती मी देत राहीन. सध्या हे घराचा बॅकयार्ड आणि फ्रंट यार्ड कसा दिसतो ते मी दाखवतो, आणि मग 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर तो कसा दिसतो आहे तेही मी दाखवणार आहे. आता हा तर बॅकयार्ड आहे आणि अजून इकडचे सगळी सामान उचलायचं बाकी आहे. हे जळवायचं सगळं आहे. तर फ्रंटला मी घरातून पण जाऊ शकतो, पण घरातून जाणार नाही कारण आता पाय खराब झाले. तर मी फ्रंटला आता साईडनी चाललो आहे. त्याला भेटला नाही, मग त्याने सगळं काढलं माहिती आहे ना, सगळं फ्रेम उतरवली आणि नंतर त्याने व्यवस्थित केलं ना. हा आमचा फ्रंट यार्ड. आणि हे असे बसले आहेत बघा पप्पा.
असतात तसे फावडा गमेला घेऊन. आणि मग ते आपल्याला काम आहे ना आपल्याकडे, त्याला घेऊन यायचं. किती जाणार तू, एवढं काम आहे. आणि ह्या रोडबद्दल मी बोलवतो. हा जो रोड आहे तो मेन आचरा रोड आहे, म्हणून ज्या काही गाड्या आहेत, ट्रक वगैरे, त्या इथूनच ट्रॅव्हल होतात. आणि इथून असं सूर्य, हा रोड, आणि रोडच्या बाजूला घर. तर भरपूर असं जसं हे न्यायचं आहे, हे रेती न्यायची आहे, इथे एक मोठा गेट लावायचा आहे. तर भरपूर कामं बाकी आहेत. आणि दुसरं गार्डन इकडे बांधण्याचं म्हणजे हे बघा, ह्या घराच्या आसपासचा नजारा. खूप शांतता आहे इकडे. म्हणजे मी बघितले 2 दिवस. असं नाही की फक्त सकाळ, रात्र आणि संध्याकाळ असेल तरच, पण दुपारी पण, लाईक पूर्ण दिवस तुम्ही बोलू शकता. शांतता, पीसफुल, हे डोंगर नजारे, बाजूने पूर्ण मोकळं, मस्त वाटतं. तर असे अजून व्हिडिओ येणार आहेत. म्हणजे आडवीत आल्यापासून मी ही पहिली व्हिडिओ बनवतो आहे. ह्या रोडवर मी परत आलो आहे विदाऊट चप्पल. गाडी आम्ही ह्या झाडाखाली लावतो, कारण नंतर ऊन येतं आणि गाडी तापते, म्हणून ती आम्ही इकडे लावतो झाडाखाली. तर इथे सावली भेटते तिला प्रॉपर. घरं इथे भरपूर आहेत. घरांच्या मध्ये स्पेस पण आहे. जसे एक मी मामाच्या गावी कसालात आपण गेलेलो, ते घरं कशी होती, चिटकून सगळी घरं होती. ते डोंगरावर होतं आणि जंगलात होतं. हे मेन हायवेवर आहे आणि स्पेस आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक ब्रीदिंग स्पेस आहे, भरपूर मोठा स्पेस आहे. आमच्या तर खूपच मोठा स्पेस आहे. म्हणून ठीक आहे. आता मी चाय नाश्ता करतो, म्हणजे त्याच्या आधी मी ऑब्व्हियसली फ्रेश होतो. उठल्या डायरेक्ट बेडवरून आलो आणि इथे शूट करतो आहे मी. थोडं पेटपूजा करतो आणि काय मी पुढे करतो त्याची अपडेट मी तुम्हाला देतो. म्हणजे लाईट नव्हती. गप्पच बाबा, काहीतरी व्हिडिओ करतोय आपण. काय केलंच नाही ना ते पहिला बोललेला? काय बोललं? जाऊ दे आता. मग ते असेल तर बर्थडे दाखव, बघ मी ना नंतर बर्थडे. काय बनवते? स्पेशल चहा, गुळाची मॉर्निंग, गावच्यासाठी गुळाची चहा, गावच्या पद्धतीत. आता हा गुळ फोडून कोण देणार मला? सुरी दे. ती बघ, सुरी इथेच ठेवा, म्हणजे लगेच धुवून घ्या. इथे घ्या, इथे धुवा. तिकडे कसं चाललंय? इथे पण विंडो आहे. विंडो मधून मस्त व्ह्यू आहे. सूर्याची किरण डायरेक्ट किचन मध्ये, विंडो मध्ये. ती पण हैराण जायचं एवढं साफ आहे. बरोबर आहे. तर किती वर्ष झाले आम्ही चायमध्ये कधी साखर टाकत नाही, आम्ही गूळ टाकतो. तर त्याचे फायदे सांगाव. साखरेने काय वाटतं? डायबिटीज, शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी. हां, जुन्या पद्धती, गावची चहा. ते साखर नाही टाकायची. साखर नाही टाकायची. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर नाहीच. बरं आहे ना गुळाची चहा. म्हणजे सांग लोकांना ज्यांना डायबिटीज असेल, त्यांना ठेवायची असेल तर गुळ खा, गुळाचा चहा. तर आम्ही ही बोरिंग लावलेली, घरात पाण्याचा सोर्स हे आहे. तर ह्याच्यात थोडी प्रॉब्लेम येत होता की गढूळ पाणी वगैरे येत होतं, पण कधी साफ येत होतं, कधी गढूळ येत होतं. आता पप्पांनी जे ती सिस्टम केलेली आहे, पाणी जे आहे ते अजूनही गढूळ येत आहे. आता अशी अपेक्षा आहे की थोड्या वेळाने त्याच्यातून सफेद पाणी येणार. काय हो, आता होईल. पूर्ण एक पाणी गेलं ना तर होईल. अर्धा तास जाईल तरी ते पाणी सोडून देऊया. पाणी अर्धा तास असं चालू ठेवावं लागणार. हां, अर्धा तास जरा
पूर्ण मातीचं आहे ना खाली, त्याच्यामुळे होतं. चिखल झालं असते एका कोपऱ्यात. हां मागे 4-5 दिवस बंद होती बघा, माहिती आहे ना. हा तसं झालंय. त्याच्यामुळे माका डॅ झाला. तुम्ही ते मशीनमध्ये ते योग नाही ना, ते ज्या दिवस साठम करू इलो बागल्याने येतं परत येऊ हा. नाही. त्याच्यानंतर परत मग येलो नाही तो वायरिंग ऑनलाईन तेव्हा नाही तर तेव्हा स्वच्छ पाणी होता. चालू होत नाही. वायर खेळ आलेली ती काढायची की नाही ती? ते जॉईंट मारले त्यांनी, जळले ते जॉईंट मारले. दाखवलं नाही मग काय अंगली जळचे त्याच्यानंतर येऊन केलं. मग किती दिवस झाले त्याचा? 8 दिवस मध्ये गेले. आता डिसाईड केलं पाणी तसं बाहेर सोडण्यापेक्षा बॅकयार्डमध्ये पूर्ण ओलं करूया जमीन, म्हणजे तेवढा थंडावा येईल. आता पहिलं माडात सोडलेलं आहे. ते मारला ना का थंडावा येणार. हो पूर्ण जमिनीवर मारायचं. पाणी मारायचं रे, मग वाफ येत नाही घरात. मग तेच करायचं. हा मी तेच बोललो, मी काल तेच करत होतो. मग हे ह्या नळाला तोटी लावायची आणि फोर्स मारायचा. इथे तो आणायला सांग. टाकीचा पाणी, ह्या टाकीचं पाणी वापरायचं. रोज रेग्युलर चालू आहे पाणी, तर मध्ये बंद पडले ना ते. मागच्या गेले काय? ओपनिंग करूनच द्यायचं. सगळ्यांना आजच बोलवून सगळ्यांकडनं आजच ओपनिंग करून घेतात. आणि अजून सोडलेलं आहे. थोडा कलर व्हाईट झालेला आहे थोडा. रिटर्न पाणी पाठी जातं ना पाईपातला परत. तिकडे बंद केलं ना काय रिटर्न पाणी पाठी जातं परत. मगाच्या किती निवळलं पाणी, दुपारला क्लिअर होतं ना, ते चालू राहावं पाहिजे. भराडी देवी तिकडे आहे. हा वर आहे तिथे. हां ते रान दिसतंय ते समोरचं ना, हां ते फुलावेला आहे तिथे. हां तिथे रोड गेला आज तिथे डाळाप आहे. डाळा पाणी तिथून येतं का? तिथून पाणी येतं गरज आहे तिथे खाली. मागे ह्यांच्या राहत चालला हे वरील बंद आहे ना, तरी ह्याचा निवळ पाणी आहे. गावने चालू करते ना, हा उंचार अजून त्याचं निवळ पाणी आहे. आणि 10 वर्षात त्यांनी बंदच ठेवलेलं आहे. त्याच्यावर मोटर घातल्यानेच 8 दिवस पदूळच पाणी निघतं, मग हे निवळला पाणी धन्यवाद. आता रेग्युलर चालू झाली ना. रे